मंडळी, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज तुमच्या सगळ्यांची इच्छा मनोकामना पूर्ण करू देत. आज आपल्याला बनवायचे आहेत सिंधी वडे. तर सिंधी वड्यांसाठी बघा, मी इकडे 4 कांदे कापून घेतलेत. अगदी छान स्क्वेअरमध्ये कापलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये अगदी अर्धी वाटी मी चण्याच्या डाळीचं पीठ घालत आहे. थोडं पीठ ठेवलेलं आहे. आणि आता आपण बाकीच्या वस्तू घालूया. तर याच्यामध्ये थोडा हिंग घालायचा, थोडीशी हळद घालायची, चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे, थोडी लाल मिरची पावडर किंवा कुठलाही तुमचा साठवणीचा मसाला. आता आपल्याला याच्यामध्ये धने जे आहेत ते आपल्याला अख्खे धने घालायचे आहेत. आणि जिरेसुद्धा आपल्याला अख्खे जिरे घालायचे आहेत. आणि अगदी चिमूटभर आपल्याला सोडा घालायचा आहे, खायचा सोडा जो असतो ना, तर तो सोडा घालायचा आहे. आणि आलं, लसूण, जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची ह्याची मी थोडी पेस्ट केलेली आहे. तर ही इकडे मी 1 चमचाभर घातलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये पाण्याचा वापर नाही करायचा आहे. पहिले छान हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे. आणि भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे. हाताने आपल्याला काय करायचं आहे, पहिला छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. कारण कसं होतं, कांद्याला पाणी सुटलेलं असतं आणि आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये मीठ घातलं आहे. तर पहिलं कांद्याच्या पाण्यामध्येच आपल्याला काय करायचं आहे, पीठ चांगलं चोळून घ्यायचं आहे. आणि लागलं ना वरून तर आपल्याला पाण्याचा हबका मारून घ्यायचा आहे. तर बघा, हे जे पीठ आहे ते आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळ करायचं नाही आहे. आपल्या चमच्यातून पटकन पडलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आणि जे उरलेलं थोडं बेसनाचं पीठ होतं तर ते सुद्धा मी घालून घेतलं, कारण आपल्याला लागणार होतं. तर बघा, छान आपलं पीठ जे आहे ते आपलं तयार झालं आहे. थोडंसं आता आपण काय करूया, थोडंसं पाणी घालूया, कारण अगदीच आपल्याला घट्ट नाही करायचं आहे किंवा अगदी आपल्याला पातळसुद्धा नाही करायचं आहे. आणि हे पीठ जे आहे ते आता आपण काय करूया, झाकून ठेवूया थोड्या वेळासाठी. आपल्याला कमीत कमी 20 मिनटं हे झाकून ठेवायचं आहे. A few moments later. आता आपण इकडे चटणी करूया. तर भरपूर असा पुदिना, भरपूर कोथिंबीर, कढीपत्ता, चवीनुसार आपल्याला मिरची घालायची आहे, आल्याचा तुकडा, शिवाय लसूण आणि चिंच घेतलेली आहे मी इकडे. बर्फाचे खडे म्हणजे अजून 4-5 हवेत, पण माझ्याकडे आता 2-3च होते फक्त. चवीनुसार आपल्याला साखर घालायची आहे, चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. आणि अगदी 2-3 कळ्या लसणाच्या घालायच्या आहेत. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, थोडं अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि छान मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर बघा, आपली जी चटणी आहे ती अगदी घट्ट झाली आहे. तर थोडं आपण याच्यामध्ये थंड पाणी घालायचं आणि ह्याला अगदी पातळ चटणी बनवायची आहे. तर बघा, मी इकडे थंड पाणी घातलं आणि अगदी आपली चटणी जी आहे ती पातळ, आंबट, तिखट, गोड अशी झाली आहे. इकडे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. आणि आता आपल्याला याच्यामध्ये हे जे वडे आहेत, सिंधी वडे जे आहेत ना, तर हे आपल्याला सोडायचे आहेत. आणि एक वेळेला एकच वडा सोडायचा आहे आणि कुठलेही वडे चिकटता कामा नाही, म्हणजे भरपूर प्रमाणात आपल्याला तेलामध्ये नाही सोडायचे. तर हे सिंधी वडे जे आहेत ते आपल्याला एकदम ब्राऊन नाही करायचे आहेत, थोडे हलके ब्राऊनच करायचे आहेत. तर बघा, आपले सिंधी वडे जे आहेत ते तयार झालेत. आणि आता आपण काय करूया, याला काढूया बाहेर. अतिशय सुंदर, अतिशय टेस्टी लागतात. आणि आता आपल्याला हे वडे जे आहेत याचे 2 किंवा 3 तुकडे परत एकदा करायचे आहेत. तर बघा, मी याचे 2-2 तुकडे करून घेत आहे. 3 तुकडे केले तरी चालेल. आणि आता आपल्याला
परत तेलामध्ये डबल फ्राय करायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने आपले जे वडे आहेत, सिंधी वडे, सिंधी पकोडे आपण परत एकदा तेलामध्ये घालत आहोत आणि छान याला ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला परत एकदा फ्राय करायचं आहे, म्हणजेच डबल फ्राय करायचं आहे. तर अगदी वेगळ्या पद्धतीचे हे पकोडे, सिंधी पकोडे, आणि चटणीसुद्धा अगदी वेगळी आहे. तर नक्की तुम्ही बनवून पहा. आणि आज सहजासहजी मोरेसाहेबसुद्धा लवकर आलेले आहेत. तर आजची जी रेसिपी आहे ते मोरेसाहेब टेस्ट करतील. तर तुम्हाला मंडळी हे वडे आवडले का नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आपली जी चटणी आहे तीसुद्धा अप्रतिम झालेली आहे. तर आता आपण प्लेटिंग करूया. छान टिश्यू पेपरवरती हे सगळे मी सिंधी पकोडे घातलेले आहेत. थोडे गार्निशिंगसाठी हिरवी मिरची आणि पुदिना चटणी बघा, अगदी आंबट गोड तिखट अशी पुदिना चटणी. तर आपण आजची रेसिपी आहे ती मोरेसाहेबांना टेस्ट करण्यासाठी देऊया. आणि हा सिंधी पकोड्यांचा जो क्रंच आहे, म्हणजे अगदी कुरकुरीत कसे लागतात, तर ते मोरेसाहेब खाताना आपल्याला समजेलच. तर मोरेसाहेबांना आता आपण काय करूया, पकोडे देऊया. एक नंबर. तर मंडळी मोरेसाहेबांना सिंधी पकोडे खूप आवडलेत आणि दुसरीकडे मी माझ्या लेकालासुद्धा दिलेले आहेत. तर अशा पद्धतीने सिंधी पकोडे तुम्ही या पावसामध्ये नक्की बनवा, अतिशय टेस्टी लागतात. आणि जर आवडले तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन क्लिक करा. तुमची प्रतिक्रिया कमेंट. चला तर मंडळी, श्री स्वामी समर्थ.